हे काय? ही आमची करामत बोललीस का नाही? राऊळ उघडलं असं वाटलं तुला म्हणून आलीस का नाही धावत? अगं खुळे, रडतीस काय तू? तुझ्या इतुराला सोडवायचं आहे ना? बघ 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 कसा आशेनं बघतोय तुझ्याकडं, हाक मारतोय तुला. अगं बोलवतोय तू तुला, सोडव की त्याला. इसरलीस का काय त्याला? त्याला सोडवायचंय याची तुला आठवण करून देण्यासाठी मी घंटा वाजवतोय. घन 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 घन. घाबरू नको सुमे, जाब विचारायला नाही बोलवलंय मी तुला. मला सगळा प्रकार समजलाय. तुमचे हात कोणत्या दगडाखाली अडकलेत हे कळलंय मला. सखूच्या बाबतीत मालक इतका नीच विचार करत असेल हे मला आधी कळलं असतं. मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर बरं झालं असतं. नाही, काही हरकत नाही. आपण दुसरा काहीतरी उपाय काढूया. तुझं बोलणं ऐकून इतका आधार वाटलाय ना अण्णा, शब्दात नाही सांगू शकत मी. पण कालपासून यांची आणि सखूची अवस्था बघवतही नाहीये मला. अगं साहजिक आहे. थांब, मी बोलतो शिवप्पांशी. अहो मी काय म्हणते? काही म्हणू नकोस. हे बघ, तुला स्पष्टच सांगतो, आम्ही महत्वाचं बोलतोय, त्यामध्ये तू येऊ नकोस. अजिबात यायचं नाही. शिवप्पा, तुमची काय कोंडी होते हे कळतंय मला. अहो किती सहन करताय आणि एकट्याने सहन करताय. अहो मी आहे ना, मी तुमच्या जवळचाच आहे ना.